जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील तोरणमाळ वनपरिक्षेत्र हद्दीतून 11 लाख रुपयांचे सागवानी लाकूड जप्त, वनविभागाने केलेल्या विशेष कारवाईचे सर्वत्र कौतुक। राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ वनपरिक्षेत्रात पुष्पा स्टाईलने लाकडाची तस्करी करणाऱ्यांवर वन विभागाच्या पथकाने कारवाई केली असून या कार्यवाहीत सुमारे 11 लाख रुपयांचे सागवानी लाकूड जप्त करण्यात आले आहे। विशेष म्हणजे लाकूड तस्करांनी जंगलातून तोडलेले लाकडे हे जमिनीत पुरून ठेवले होते। वन विभागाने याचा शोध घेत जेसीबीच्या माध्यमातून जमिनीत पुरलेले लाकूड बाहेर काढले असून 20 गाड्यांच्या ताफ्यासह वन विभागाच्या पथकाने तोरणमाळचा जंगलातील कोटबांधणी परिसरात ही धाड टाकली असून यात 11 लाख रुपयांचे 8 मीटर सागवानी 310 दांड्यांसह मुद्देमाल जप्त केलेला आहे। विशेष म्हणजे ड्रोनच्या सहाय्याने तपासणी करत ही कारवाई करण्यात आलेली आहे। पुष्पा चित्रपटाला साजेशी लाकडांची तस्करी सध्या सातपुड्याच्या जंगलात सुरू असून दिवसेंदिवस सातपुड्यातील मौल्यवान असलेले सागवान आणि खैर जातीच्या झाडांची संख्या कमी होत आहे। वन विभागाने वेळीच लाकूड तस्करांच्या विरोधात कडक ॲक्शन न घेतल्यास येणाऱ्या काळात सातपुड्यात एकही झाड उरणार नसल्याची प्रतिक्रिया आता पर्यावरणप्रेमीकडून व्यक्त करण्यात येत आहे। धडगाव प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।